सांगणार आहे ते सर्वांनी बरोबर बरोबर ऐकायचं हा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य सेवा होणं सुंदर हे. सुंदर अशा तुमच्या विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून किंवा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर भेटकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफुलांचा माळा पाहिजे, फळाफुलांचा माळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात मंदिरं कमी असतील ते चालतील, पण सुंदर अशी शाळा पाहिजे. अशा तुमच्या सुंदर अशा शाळेतील तुम्हा गुणी मुलांना थोडस संस्काराविषयी, थोडस अभ्यासाविषयी जे काही सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा. तुम्हाला जीवनामध्ये मानव दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे जीवनामध्ये मानव दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो? एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे आता तुम्ही शिकताय बरोबर. शिकून म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं असतं. काय होतं, एखादा पोरगा इकडे 2 दिवस शाळेत येत नाही, अभ्यास गडबड मागा लागतो आणि मग ते ऑटोमॅटिक जीवनाची शर्यत जिंकू शकत नाही. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात. शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो, इतकी ताकद या शिक्षणामध्ये असते. आणि मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही नोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे 100ची नोट असली, एखादा कुठेतरी गाठून 2 ठोके देऊन काढून घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता असली, 19चा पाढा असला तर कोणी काढून घेऊ शकणार आहे का? म्हणून तुम्हाला जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर आता मन लावून शिकलं पाहिजे. मन लावून. तुम्ही एक नाव ऐकले का? मीराबाई नाव ऐकले का? मीराबाई नाही ऐकलं? बघा, मीराबाई लहान नसं ऐकलं. मीराबाई एक महान संत होती. मीराबाईचं एक भजन आहे. ते भजन 2 ओळी तुम्ही मागं म्हणायचंय. आणि मागं म्हणताना हिंदीतल्या मुलांसाठी पण तेच आहे. मागं म्हणताना त्याचा अर्थ काय होतो तो डोक्यात घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागला तर तुमच्याचा प्रत्येक जण मोठा होईल. बघा, मीराबाईचं एक भजन आहे. जैसी लागी लगन म्हणा, मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. काय अर्थ होते याचा? हिंदीतल्या जैसी लागी लगन. काय अर्थ होते याचा? जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती. तशी आवड जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन. मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मग्न झाली होती. तर तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा सैनिक येईल, आतंकवादी, एखादा चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून मोठा होऊ नको. हे बाळे घालू का गोळ्या, लय अभ्यास करून मोठा होऊ नको, कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. कोणकोणते शत्रू तुमच्या आतमध्ये आहेत? आतमध्ये शत्रू आहे बघा. कोणते? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू. आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केलं तर काय मॅडम थोडस रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मॅडमचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल आतला शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक असे काय तुमचे दुश्मन आहेत. दुश्मन म्हणजे शत्रूच आहेत, पण ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी म्हणजे जीवापेक्षा प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून तुम्ही त्याच्या पुढं टुळू बघत बसता. अभ्यास तसाच राहतो आणि दुसऱ्या दिवशी छडी मिळते. कोणता दुश्मन आहे तो मला सांगा? मोबाईल तर आहे, पण त्याच्या पुढे बसून तुम्ही त्या मालिका बघत असता.
अभ्यास करत नाही आणि दुसऱ्या दिवशी मॅडमला सांगता माझं डोकं दुखत होतं. तुम्ही डोकं पुढे लावलं होतं टीव्ही पुढे. मग टीव्ही नका बघू, टीव्ही बिलकुल बघू नका. एखादी मालिका बघा छत्रपती संभाजीच्या सारखी. पण टीव्ही मध्ये काय शिकवलं जात आहे, तुम्ही स्टोरी नीट बघितली असाल. टीव्ही मध्ये अशी स्टोरी असते, एका बाईनं दुसऱ्या बाईची खोडी कशी करायची आणि तिने उलटी खोडी कशी, मग खोड्या करायची बघा. काय बघायचं टीव्हीला. आणि तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला नाही सांगत, म्हणजे मालिकेचं नाव असं आहे ते डोक्यात जातं माझ्या नवऱ्याची. मग ह्या मालिका कशाला बघायच्या, नका बघू मालिका. आपल्या घरामध्ये आई वडिलांना मदत करा, सफाई करा, बाहेर काम करा, परंतु टीव्ही बघू नका. एखादं पुस्तक बघा वाचा लहान गोष्टीचं. तर ते झाले पहिले टीव्ही. दुसरा तुम्ही सांगितलं मोबाईल. मला सांगा तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ आहे ना, लहान बाळ असतं, लहान बाळ रडत असलं, आई काय करते. माणसाच्या जीवनामध्ये 3 गुरु असतात. तुमचे जीवनामध्ये 3 गुरु असतात. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक आणि तिसरा आध्यात्मिक गुरु. तर पहिला गुरु आई. तर काय झालंय, गेल्या कोरोना नंतरच्या काळामध्ये त्या पहिल्या गुरुनी त्या पिढीचं आपलं वाटोळ केलं. कारण त्याला माहित नव्हतं. वर्ग रडायला लागलं, तुमच्या घरामध्ये लहान बाळ रडायला लागलं तर आई काय करते मला सांगा. त्याच्या हातात खोळखोळा देते का, खेळणं देते का, त्याला दोरी म्हणून सांगते, बाळा तो दोरी असं म्हणते का, काय कधी कविता म्हणते, खडबड हे उंदीर करती कण शोधाया ते फिरती पर्यांती निराश होती जवकर हेही सोडतील सजनाला निज निज माझ्या बाळा असं म्हणून थोपटते का आई. एखादी कविता म्हणून काय करते आई. मग बाळाला समजवण्यासाठी ठरवण्यासाठी आई काय करते, गाणं म्हणते. मोबाईल हातात नाही देत ना. मोबाईल हातात जर देत नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. ज्या मुलांच्या हातात मोबाईल मिळाला नाही, मॅडम आमच्या पुण्याला स्पेशल मोबाईलची दवाखाने करेल 1000 रुपये. एका मुलाला कोरोना नंतर काय झालं, मुलांना मोबाईलचं लायसन मिळालं, मोबाईल हातात देण्यात आला आणि त्या कोरोना नंतरची पिढी मुंबईला 12% पोरं बदल झाले. आमच्या पुण्याला दवाखाने निघाले आणि 7 वर्षाचं पोरग बदल झालं मॅडम. त्याला काही समजत नाही. आणि मग हा पहिला गुरु, त्याला माहित नव्हता हा रूप केवढा मोठा आहे. आईचा परिणाम नाही. ते पोरग आपल्याला टीव्ही बघून देत नाही म्हणून घे मोबाईल आणि बस तिकडे बस. अशा प्रकारे ही पिढी बरबाद होत चालली. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मोबाईल बिलकुल हातामध्ये घेऊ नका. 10वी पर्यंत चीन मध्ये मोबाईलला बंदी आहे. म्हणून मोबाईल हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. मोबाईलने डोळे खराब होतात, डोकं खराब होतं, माणूस बधीर होतं, हँग होतं पूर्ण. आणि त्याला दवाखान्यामध्ये 15-17 लाख खर्च झालं तरी 7 वर्षाचं पोरगं नीट झालं नाही मॅडम आमच्या गावात. म्हणून मोबाईल जाऊ नका. आणि तू मोबाईल नंतर मला सांगा तुमच्या गावामध्ये डीजे वाजतो का. डीजे पुढे कोण कोण सांगलं ना हातवर करा. हात खाली करा. मला सांगा बाळांनो तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो का. हरिपाठ होतो का. कीर्तन होतं का. हरिपाठाला किती जण जातात देवळामध्ये. रोज जाता का. रविवारच्या सुट्टीमध्ये जाऊन हात खाली करा. मला सांगा त्या डीजेची गाणी ऑर्केस्ट्राची गाणी सिनेमाची गाणी एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी ते गाणं कुठं दिसत नाही. पण संतांचे अभंग, संतांचे विचार, ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव कबीर महाराजांचे दोहे 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. संतांच्या वाङ्मयामध्ये फक्त अभंग नाही, पदे ओव्या दोहे श्लोक गवळण भारूड त्याच्या चाली चांगल्या असतात, समाज प्रबोधन करणारे असतात. पण ह्या पिढीच्या कानावर पडत नाही. ते चांगलं मॅडम आमच्या 70 पिढ्या त्या सरांची 35ची पिढी हुशार आहे आणि 35 पेक्षाही ही 5-10ची पिढी हुशार आहे. पण भांडण काय झाली की जरा जास्तच हुशार झाली. ते चांगलं एक त्यांच्या कानावर पडत नाही, पडलं तरी डोक्यात घेत नाही. जर का बसा तुम्हाला मोठं व्हायचंय ना, मग तुम्हाला मोठं व्हायचे आयडिया सांगू का. 1 मिनिटाचं काम आहे दिवसात. 1च मिनिटाचं काम करणार का सगळी ना. मला सांगा हात खाली करा. घरी येऊन निघताना हात खाली करा. घरी येऊन निघताना तुम्हाला डबा वगैरे आई काय करून देते ना. घरून निघताना आई वडिलांच्या पायात किती जण पडून येतात. हात खाली हात वर करा. आई वडिलांच्या पायात किती जण पडतात तरी सांगायचं का.
25% फक्त हात खाली करा. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, सगळ्यांना व्हायचंय का? मोठं व्हायचं असेल 1 मिनिटाचं काम आहे. घरून निघताना आई किंवा वडील जे असतील ना, फक्त 1 मिनिट लागतो त्यांच्या पाया पडा. त्यांच्या पाया पडा आणि पाया पडल्याच्या नंतर 8 दिवसानंतर तुम्ही त्याचा परिणाम बघा. 8 दिवसानंतर तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती शहाणी झाली, आमचा मुलगा किती गुणाचा आहे. आणि मग तुमच्यासाठी ते रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळी करतील, घामाच्या धारा काढतील आणि तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. एखाद्याचा बाप दारू पित असला, गुटखा खात असला, वाईट वागत असला, ते म्हणल, अरे आमची पोरं किती गुणाची झाल्यात, किती शहाणी झाल्यात, तुमच्यासाठी काम धंदा करून पैसा उपलब्ध करतील. आता मला सांगा, सगळे पाया पडणार, हात वर करा, कोण पडणार? जे सगळे पाया पडणार सगळे मोठे होणार. कारण माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हात खाली करा. आपल्या पाठीशी असावे लागतात थोरा मोठ्यांचे, संत जनांचे किंवा आई वडिलांचे आशीर्वाद. आणि हे आशीर्वाद तुम्ही जर पाया पडला ना, तुमच्या डोक्यावर त्यांच्या आशीर्वादाचा हात असेल, म्हणून तुमच्यातला प्रत्येक मोठा होऊ शकतो. मला सांगा, एकनाथ महाराजांचं एक 2 ओळी मागं म्हणाल का? 2 ओळी मागं म्हणा. जगी जीवनाचे सार जावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईश्वर. आता तुम्ही जर चांगला मार्क लिहिले, पेपर दिला तरच मार्क मिळणार आहे का? कसे मिळणार आहे? कसे नाही मिळणार? हिंदीमध्ये कोण आहेत? बघा, तुम्ही जर पेपर लिखा, अगर अच्छा पेपर लिखा तो ही गुण मिलेंगे ना. आप खाली करा, कर्म करो तो फल मिलता है, कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. इतना गहरा अधिक हुआ, इतना उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठिन प्रश्न का जीवन में ही हल मिलता है. तुम्ही जर कर्म केला, अभ्यास केला तर तुम्हाला नक्की फळ मिळणार आहे. एखाद्या वेळेस कमी मार्क पडतील, मॅडम रागवतील, घरचे रागवतील, आपण हार मानायची नाही. तुम्ही ते लहानपणी सगळ्यात माहिती का? कोणतं लहानपणी माहिती तुम्हाला? सगळ्यात लहानपणी असतो बघा, सगळ्यात लहान कोणता? मुंगी. बरोबर. मला सांगा मुलांनो, मुंग्याची गडबड गोंधळ करून वाकडी तिकडी पडते का? मुंग्या सरळ लाईन मध्ये पडतात, आपल्यासारख्या शिस्त मोडत नाहीत, वाकड्या तिकड्या पडत नाहीत. आणि मुंग्या बाहेर जाऊन कुठेतरी पडलेलं धान्य, कोपऱ्यामध्ये पडलेलं धान्य, शेताच्या कडेला पडलेलं धान्य बाहेर गोळा करतात, आपल्या पाठीवर घेतात. मुंगीच्या वजनापेक्षा डबल वजनाचा बळीचा कण पाठीवर घेऊन, पहिली घरं सिमेंटची नव्हती, कुठेतरी मातीच्या घरामध्ये वर भिंतीवर घर असायचं आणि त्या घरामध्ये ते आपल्या धान्याचा कण घेऊन जाताना बऱ्याच वेळा त्या वजनाने खाली पडतात, फिसलतात, परत खाली येतात. आपल्याची सगळी ताकद वापरून मुंग्या तो धान्याचा कण घेतात आणि आपल्या पाठीवर घेऊन धान्याचा साठा करून ठेवतात. आता मला सांगा, मुंग्या आपल्या बिळात धान्याचा साठा का करून ठेवतात? खाण्यासाठी झालं. त्याला दुसरं एक कारण आहे. बघा, आपलं धान्य संपलं, आपण घरी जाऊन दुकानात आणू शकतो, पण असा एक पिरियड आहे त्या काळात मुंगीला बाहेर पडता येत नाही. कधी बघा, धो पाऊस आला, पुराचा लोंढा आला आणि त्याच वेळेस जर मुंग्या बाहेर पडलेल्या असल्या तर त्या मुंगीचा जीव किती असतो? त्या पुराच्या पाण्यामध्ये, लोंढ्यामध्ये अख्ख्या मुंग्या वाहून जातील म्हणजे मरून जातील. मग त्या मुंगीपासून आपण काय शिकायचं? आपल्याला इथे कशा साजरा करायचा आहे? मोबाईलचा? कशाचा? ज्ञानाचा, विद्येचा. विद्या हे गरिबाचं धन आहे. कोणताही मुलगा, तुम्हाला असं वाटत असेल, अरे आम्ही गरिबाचे, मी लुकडा, मी काळा, मी गोरा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे ते तुमच्या समोर आहे. तुम्हाला असं वाटत असेल, अरे आम्ही गरिबाचा जन्म, आम्ही कोणत्या घरात जन्मलो, देवाने तुम्हाला कोणता रंग द्यायचा आहे ते तुमच्या हातामध्ये नाही, पण जन्मल्यानंतर आता चांगला अभ्यास करून कसं मोठं व्हायचं नक्की हातामध्ये आहे. मला सांगा मुलांनो, भारताच्या राष्ट्रपती, त्यांचं नाव काय? राष्ट्रपती. फळ्यावर बोललेले नाही,
नाही. द्रौपदी मुर्मू याला नसेल माहित ना. द्रौपदी मुर्मू त्यांचा इतिहास सांगतो. आदिवासी समाजात जन्मलेले एक मुलगी, त्यांचा कलर काही गोरा नव्हता, ते काही मोठ्या जातीमध्ये जन्मले नव्हत्या, तरी त्या इतक्या शिकल्या त्यांचा कलर पाहून नाही, त्यांचं टॅलेंट पाहून त्यांना राष्ट्रपती बनवलं. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास हवा. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, त्याच्यामध्ये जिद्द हवी. त्यांना फक्त पाहिजे मला मोठं व्हायचंय, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं ते शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं ते संतांनी शिकवलं. म्हणून संतांचा विचार, एखादा संतांचा विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला. तुमच्यातला प्रत्येक जन्म राहू शकतो. त्या मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? हिंदीमध्ये नन्ही चिट्ठी. जब दाना लेकर चढ़ती है, उभरती दीवारों से 100 बार बिसरती है. मन का विश्वास रगों में साहस बनता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नाही होते. तुम्ही प्रयत्न करा, अभ्यास करा, जीवनात कधी हार होणार नाही. एखाद्या वेळेस कमी मार्क पडले, घाबरायचं नाही. थोडेसे दाखवते, आपण जोमाने त्यानं कामाला लागायचं. तुम्ही पीटी उषा नावाची, पीटी उषा ऐकलं? ते खेळाडू होती. ते नाही सांगत. मग तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही हार मानायची नाही. एकदा सफल झाला, एकदा फेल झाला. असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है. हिंदी वाले ऐका. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो. तुम संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही ये बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कुछ किए बिना ही ये बेकार. छत्रपती शिवाजी महाराज की. मला सांगा, आता जर तुमच्या, मी म्हणलं तुमच्या आजीच्या आज्याचा म्हणणार आहे का तुम्ही इतिहास? आपल्या आज्याचं कर्तव्य नसतं. छत्रपती शिवरायांना समाजासाठी केलं. आता फक्त शेवटचा तुम्हाला कंटाळा आला, माझ्या मागं म्हणा. तुम्हाला एकच उदाहरण देतो. तुम्ही सावकामाळी नाव ऐकले का? सावका महाराजांचा अभंग होत आहे बघा. कानामुळा भाजी, अवघी विठाय माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठनाळा वीर दोरी, अवघी व्यापली पंढरी. सावका म्हणे केला मला, विठ्ठल पायी बोला गळा. सावका महाराज कधी पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम करायचे. काम करताना मोठ चालू करायचे. मोठ्यावर बघा, शेतकरी मोठ्यावर गाणं म्हणतात. मोठ चालू केल्यावर गाणं म्हणतात. आता तुम्ही गाणं म्हणलं तर जास्त वाटणार आहे बघा. शिल्पा देवाची कृपा म्हणा. वाडिया उन्हाच्या नर छान, गाव मोठवरच गाणं. असं गाणं नव्हते म्हणत सावका महाराज. सावका महाराज विठ्ठलाचे भक्त होते. कांदामुळा भाजी म्हणजे मोठ चालू करायचे. आणि मोठ चालू केली तर त्यांचं विठ्ठलाचं नाम स्मरण सुरू व्हायचं. कारण ते त्यांनी आपल्या कामातच पाहिला होता. मग ते मोठ चालू केलं म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. मोठं पाणी एकदा रिचवलं का परत पुढे जाताना त्यांचं विठ्ठलाचं नामस्मरण सुरू व्हायचं. विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा 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 माझा. कानामुळे जे शिकवायचे ना, या एकत्र पाहून म्हणायचे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठल
कामामध्ये पाहिला होता. चौथा महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला होता. मोठ चालू करायचे, पीक घ्यायचं, शेतामध्ये काम करायचं, कष्ट करायचं, आपल्या कामामध्ये देव पाहिला. तो देव त्याचं भजन देवाच्या कानावर गेलं, देवाला सगळं कळतं आणि देव त्यांना शेतामध्ये भेटायला आला. चौथा महाराजांचं गाव 35 किलोमीटर पंढरपूर पासून जवळ असताना ते कधी पंढरपूरला गेले नाही. आपलं काम करायचं, त्या कामामध्ये देव पाहिला. मला सांगा मुलांना, आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. जरा बसा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. चौथा महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. आता सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? बरोबर, तुमचा देव टीव्हीत नाही, मोबाईल मध्ये नाही, टीव्ही पुढे नाही. तुमचा देव अभ्यासामध्ये आहे. म्हणून तुम्ही दोघांना अभ्यास करून त्या अभ्यासामध्ये देव आहे. शिक्षकांचा देव शिकवण्यात आहे, तुमचा देव अभ्यासात आहे. म्हणून तुम्ही इकडे तिकडे डीजे पुढे जाऊन न नाचता किंवा टीव्ही पुढे न वाचता, मोबाईल मध्ये न हात लावता तुम्ही फक्त मन लावून शिकला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होतो. कारण डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकाच वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी ती शांताबाई दिसली का? आला बाबूराव. बाबूराव तिसऱ्या वर्षी दिसला का? चौथ्या वर्षी आवाज वाढून डीजे. संतांचे अभंग आज 700 वर्षानंतरही आपल्याला काढण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून संतांचा एक अभंग पाठ करा, एक अभंग पाठ करा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. बघा, हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीना. याचा अर्थ खूप मोठा होतो. अवघाची संसार म्हणजे ज्यांना जगाचा संसार म्हणजे आपल्या घरचा पप्पा मम्मी गुड्डी नोटी चौघांचा नाही. जगाचा संसार सुखाचा करी आणि आनंद भरण्याची लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करी. अभंगाच्या एका चरणाचा आपल्याला मोठा असतो. तर तुम्ही काय गीता गाता मोठा ग्रंथ नाही, फक्त 1-2 अभंग पाठ करा. चौथा महाराजांचा अभंग कांदा मुळा भाजी आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अवघाची संसार सुखाचा करीनं जगाचा संसार नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे. एवढं कळलं तरी फार झालं. मला सांगा, मुलांना कंटाळा आलाय का तुम्हाला? नाही आला ना? आलाय का कंटाळा? एक गोष्ट सांगू का? मुलांनो, एक मुलगा होता. एक गोष्ट सांगतो. आता तुम्ही सगळ्या मुली आहेत ना, पण एक मुलाला शाळेचा फार कंटाळा, शाळेचा फार कंटाळा. की शाळेत जायचं ना, आईला म्हणायचं आई नाही ना जात. वडारी समाजाचा मुलगा होता. वडारी समाजाचा मुलगा, वडारी समाजाची त्याची आई 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती. काय फोडत होती? खडी फोडत होती. तो मुलगा म्हणला नाही जायचा. आईने बळत पाठवलं, जा म्हणलं. तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर गेल्या वर्षी उरलेले जे काही ड्रेस होते, कपडे होते, ते शिक्षकांनी त्याला दिले. त्याला थोडा आनंद झाला. त्याला शाळेत जायचं नव्हतं, पण कपडे मिळाल्यावर आनंद झाला. त्याची कपडे फाटलेले होते, ती कपडे त्यांनी फेकाटून दिली, नवीन कपडे घातले आणि मोठ्या आनंदानं तो मागच्या बाजूला बसला. जरा गोष्ट ऐकाय, गोष्टीतून जे उत्तर देईल गोष्ट ऐकल्यावर त्याच्यात सांगायचे की मला त्याला मी हरिपाठ देणार आहे. बघते एवढे सांगतील तेवढ्याला देणार आहे. तर अय बाळा, मी प्रश्न विचारणार आहे. या गोष्ट झाल्याविषयी तुम्ही काय शिकायचं? तो पोरगा गेला, कपडे घातले, आनंदात होता, मागच्या बाजूला बसला. ज्याला कंटाळा आहे अभ्यासाचा तो मागे बसतो. मागच्या बाजूला बसल्यावर त्याच्या शेजारी एक पोरगं होतं. ते त्याला म्हटलं, अरे चौथीला ते स्कॉलरशिप का काय असतं ना, चौथीला ते काय स्कॉलरशिप का काय असतं ना, ते लई अवघड असतं. लई अवघड असतं म्हणजे आधी त्याला हवं त्यांनी पाडला पाऊस. अवघड म्हणजे याला जे भीती वाटली ते घेऊन मागच्या मागं घेऊन टकाट पडलं. 4 किलोमीटर त्याच्या आईकडे पडत होती. तिथे जाऊन उभं राहिलं. कापा टाकायचं. आईनं बघितलं, अरे मला त्याला सुटली का? मला म्हटला त्याला नाही सुटली. ही सत्य घटना सांगतोय. ही तुम्हाला मी करमाळा तालुक्यातील देऊर गावच्या एका वडाऱ्याच्या मुलाची सत्य घटना सांगतोय. मला मी विचारणार आहे त्याच्यातून तुम्हाला काय कळलं? सरदार बसा. तर त्यावेळेला ते पोरगं उभं राहिलं. अरे बाबा शाळा सुटली का? बाळा म्हटला नाही राहिली, शाळा नाही सुटली, पाठी फुटली. अरे शाळा सुटली नाही मग तू इतक्या लवकर कसं काय आलास? इतक्या लवकर काय नको आई, लय अवघड म्हणतात. ती म्हणत होतो तुला मला शाळेत जायचं, तू बळत पाठवलं, कपडे दिले, मला बरं वाटलं, पण लय अवघड म्हणतात, मला नाही शिकायची शाळा. आई म्हणली अरे
आमच्यासारखं आयुष्यभर कशाला कडे होतो, काहीतरी शिकून सवरून बन, काहीतरी शिकून सवरून मोठा बन. त्यावेळेला गोरगरिबांना कोण आहे, मला नाही कंटाळा आहे, त्याने आईला पाठवण्याचा प्रयत्न केला, असं करतो नाही. तू दिवसभर कडे फोडायचं, तुला 200-300 रुपये मिळतात, त्याचप्रमाणे असते. मी तुला थोडी मदत करेन. मला नाही जायचं शाळेत, पोरगं रडायला लागलं आणि मग शेवटी आई म्हणली भर गेल्या तुझ्या नशिबातच नाही, सो तुझ्या नशिबातच नाही मोठं व्हायचं. आणि मग त्या पोराच्या हातामध्ये हातोडा दिला आणि मग त्या पोराला वाटलं मी सुटलो. आणि मग त्याने हातोडा घेतला आणि मग त्या जोरानं चौकीच्या पोराला किती ताकद असते. जोरानं हातोड्यावर दगडावर मोठे मोठे दगड सोडून लहान दगडावर ठोके मारायला लागला. ठोके मारता मारता 15-20 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. तहान लागली. मला आई पाणी, आईने पाण्याची बाटली अर्धी पिली होती, अर्धी बाटली त्याला दिली. गटागटा पोरानं पाणी दिलं. घटा पाणी पिल्यावर थोडा आवाज आल्यावर परत हातोडा घेतला. परत हातोडा घेतल्यावर ठोके मारायला लागला. 10-15 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. कशाला कोरड पडली, डोळे पांढरे गेले. आईला म्हणला आई पाणी. आई म्हटली अरे आता अर्धी बाटली तुझ्याला, अर्धी बाटली कुठं, आता 4 किलोमीटर इथं कुठं गेली नाही, वस्ती नाही, कुठून पाणी देणार. पण पोरगं पाणी करायला लागलं. डोळे पांढरे करून पाणी करत पोरगं खाली कोसळलं. आई खाली बसली. पोरला मांडीवर घेतलं आणि आईनं रडायला लागली. कसली मी अभागी आई. आईनं मोठ्याने आंबळा फोडला. पोरगं बसलं किंवा काय. आईच्या रडणाऱ्या डोळ्यातली 5-10 अश्रू त्या पाणी करणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये पडले. आता मला सांगा, त्या अश्रूंनी थोडी तहान भागणार होती, परंतु 5-10 त्याच्या तोंडामध्ये पडले. थोडासा बोलावा वाटला, त्याने भीक बाहेर काढली आणि रडायचं थांबलं. ते पाणी करायचं थांबलं. त्याच वेळेला करमाळा तालुक्याचा व्हिडिओ आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी जवळ आली. त्याने ब्रेक मारला, व्हिडिओ खाली उतरला आणि त्याच्या आईवर फेकला. आईवर एक फेरडे, तुला काय अक्कल, तुला माहिती आहे ना सगळं आपलं खरी करून झालं पाहिजे, तुला सांगितलं होतं ना. आणि एवढ्या मोठ्या झटक्याला मांडीवर घेऊन बसलीस, त्याचा व्हिडिओ ओरडला. तशी ती आई उठली, पोरगं खडीमध्ये दगडामध्ये पडलं. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. पोरानं मोठ्यानं भोकाट पसरलं आणि आई आधीच रडत होती. पोरगं मरतं किंवा काय. आईने आंबळा सोडला. त्या व्हिडिओला सुद्धा नव्हतं. तो त्या पोराला म्हणला काय गाढवा मूर्खा, एवढ्या शिव्या त्याला पाठवत्या, तेवढ्या शिव्या दिल्या. गदड्या आपल्या शाळेची कपडे घालून आमच्या कामाचा खोळबा करायला आलाय, तुला काही अक्कल, गाढवा बेशरम झालाय. सगळ्या शिव्या दिल्या आणि बऱ्याच शिव्या देऊन तो व्हिडिओ निघून गेला. आईनं आंबळा पडला होता, मुलगं रडत होतं. व्हिडिओला नाही सुचत नव्हतं. जाणाऱ्या व्हिडिओकडे पाहताना रडताना दोघे पाहत होते. रडता ते पोरगं थकलं आणि थकल्यावर त्यानं आईच्या आपल्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहिलं. आईचा रडणारा केविलवाणा चेहरा पाहिला आणि पोरगं थांबलं. खाली उभा वाचलं आणि त्याने एक टोकदार दगड घेतला. एक टोकदार कपची घेतली आणि एका मोठ्या दगडावर त्याच्या मोठ्या भाषेमध्ये एकच वाक्य लिहिलं, मिया साहेब होणार, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्याने तुला एवढं रडवलं, त्याने मला 17 शिव्या दिल्या, त्याच्यापेक्षा मोठा साहेब दिला. कपची फेकाटून दिली. पोरगं 90च्या स्पीडनं पळालं आणि शाळेमध्ये येऊन बसलं. मागं बसायच्या ऐवजी ते पोरगं पुढे येऊन बसलं, कारण आता त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली होती, मला शिकायचंय. मुलांनो, त्याला काही येत नव्हतं. ते पास होत गेलं. 7वीला 50%, 10वीला 60% आणि 10वीला गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडी ताकद आली होती. 10वीला गेल्यानंतर 11वी 12वी 2-3 वर्ष तो आपल्या आईला मदत करायला जायचा. शेतामध्ये जायचा. शेतावर गेल्यावर आईला मदत करायला, खडी फोडायला जंगलामध्ये जायचा. 6 ते 10 तासामध्ये दिवसभर आई खडी फोडत होती. तेवढी खडी फोडायचा. जे पैसे मिळाले त्या पैशाचे त्याने काही पुस्तकं घेतली. कोणती पुस्तकं घेतली तर त्याला काय व्हायचं होतं, साहेब होण्यासाठी लागतात ती पुस्तकं घेतली आणि तो पुस्तकं थोडी वाचायला लागला. पुढे 12वीला त्याला 80% मार्क पडले. त्या मुलाला काहीच येत नव्हतं. 80% मार्क पडले. कॉलेजला गेल्यावर तो 4 तास एका चॅनलमध्ये काम करायचा. धारबोक्याची सगळी कामं करायचा आणि त्या पैशातून काम करून शिकला. तो मुलगा ग्रॅज्युएट झाला. परंतु ग्रॅज्युएट होत असताना सतत 3 वर्ष तो 8 तास अभ्यास करायचा. 4 तास शाळेचा आणि 4 तास ती साहेब होण्याची असताना MPSC UPSCची त्या पुस्तकाचा इतका अभ्यास केला. 4-8 तास अभ्यास केला आणि पहिल्याच वर्षी सत्य घटना आहे, त्याचं नाव बालाजी मंजुळे. तो जेऊरचा पोरगा पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच वर्षी कलेक्टर झाला.
ना त्याला अभ्यासाचा लई कंटाळा होता. मग तो कलेक्टर कसं काय झाला? त्याच्यामध्ये जिल्हे निर्माण झाले. त्याच्यामध्ये ज्या व्हिडिओनं शिव्या दिल्या होत्या त्या जिव्हारी लागल्या. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलंय. व्हिडिओनं त्या शिव्या दिल्या होत्या त्या जिव्हारी लागल्या, मनात वेदना झाल्या, त्याच्यामध्ये उमेद निर्माण झाली, त्याच्यामध्ये स्फूर्ती महत्वाकांक्षा निर्माण झाली. अरे याच्यापेक्षाही मला मोठं व्हायचंय. मग तसं तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. मग तुमच्या मनाने तुम्ही तोच कलेक्टर झालेला मुलगा, वडाल्याचा मुलगा, त्याची गोष्टी सोलापूरला झाले. आणि जो व्हिडिओ त्याला शिव्या दिल्या होत्या ना त्या व्हिडिओची प्रमोशन होत होतो. शिव झाला उपकार्यकारी अभियंता, त्याची तिथं प्रमोशन झालं. कोणता नवीन कलेक्टर येणार आहे म्हणून सगळा स्टाफ त्या शिवसह 6-7 जण उभे होते. उभे होत असताना त्यांनी पाहिलं गेट मधून एक सफारी जॅकेट घातलेला काळाकुट्ट जवान समोरून जवळ येत होता. सगळ्यांनी पाहिला, सगळे अपटुडेट उभे राहिले. तो जवान जवळ आल्याच्या नंतर त्याने त्या सगळ्या स्टाफवर नजर फिरवली आणि जशी नजर फिरवली तसं त्या 7-8 जणांमधला एक जण त्याला ओळखीचा वाटला. एक जण नजर फिरवल्यावर एक जण ओळखीचा वाटला. कोण ओळखीचा वाटला सर? शिवेंद्र. बरोबर. याने लक्ष देऊन ऐकले. शिव्या दिलेला तो व्हिडिओ तो शिव झाला होता, ओळखीचा वाटला. आता मला सांगा मुलांनो, त्याला 17 शिव्या दिल्या होत्या, तो त्याच्या हाताखाली आला होता. मग त्याचं आता काय केलं पाहिजे? त्या कलेक्टर झालेल्या मुलाला त्याला काय केलं पाहिजे माहिती? त्याला आता एवढ्या शिव्या दिल्या होत्या म्हणजे काय केलं पाहिजे? मारायला पाहिजे? नाही, मारायला कशाला पाहिजे? मारायला नाही पाहिजे. तो असा धावत पाहत त्या अधिकाऱ्याच्या जवळ गेला. कोणी हात जोडले, त्याच्या पायावर झोपलं ठेवलं. तो अधिकारी मागे सरला. साहेब तुमची गोष्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, तुम्ही कलेक्टर आहात, माझी गोष्ट लहान आहे. तो कलेक्टर झालेला वडाल्याचा मुलगा म्हटला, कोणाची गोष्ट मोठी कोणाची गोष्ट लहान काढायच का? मी नक्की हुशार आहे, कारण मी कलेक्टर झालो म्हणजे वडाच नाही झालो. फक्त मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं. कारण त्यावेळी तुम्ही मला 17 शिव्या दिल्या, माझ्या आईला एवढं रडवलं, ते माझ्या जीवाला लागलं आणि मग मी ठरवलं तुमच्यापेक्षा मोठं काहीतरी व्हायचं. आणि म्हणून मी शाळेमध्ये गेलो, शिकलो, मी कलेक्टर झालोय ते तुमच्यामुळं. म्हणून पाया पडतो. मुलांनो, तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. आता मुलांना छडी मारायची परवानगी नाही. तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही मन लावून शिकलं पाहिजे. तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. आमचे आई वडील काबाड कष्ट करतात, आम्हाला शिकलंच पाहिजे. बस मुलांनो, मला सांगा या गोष्टीतून तुम्ही काय शिकायचं? आता मी सांगितली गोष्ट कोणी ऐकली? काय शिकायचं सांग फक्त सांगायचं. या गोष्टीपासून आपलं काय सांग. काय शिकायचं या गोष्टीवर? प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो. या गोष्टीमधून आपल्याला एवढं शिकायचं. आपल्याला जिद्द निर्माण करायची आपल्यामध्ये का मला मोठं व्हायचं. अभ्यास करायचा, अभ्यास करून मोठं व्हायचं. बरोबर. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करायचंय, आपल्या शाळेचं नाव काढायचंय. उद्या तुमच्यातला एखादा कलेक्टर झाला तर काय मॅडमला पगार देणार नाही. त्यांना फक्त अभिमानाने एवढं सांगता येईल बोट करून, अरे हा माझा विद्यार्थी कलेक्टर आहे. बस मुलांनो, पण आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा ते गुण पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला पांडुरंगाला या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान विद्यार्थी मित्रांनो, तसेच आपल्या शाळेचा शिक्षक वृंद, माझे गुरुजन सहकारी मित्रांनो, आज आपल्या शाळेत हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर मिडगुले महाराज आपल्या शाळेला भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यांना, तसेच आपण सध्या त्यांच्या समोर आपण सध्या विद्यार्थी सवासनी मानतो आणि आपल्या मुलांसोबत आणि आपल्याला कशा पद्धतीनं एक जिद्द निर्माण करायची आणि आपण जे एक गोल एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून
त्या उद्दिष्टापर्यंत कसं आपल्याला हळूहळू पोहोचता येईल आणि ते उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य करता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन दिले. आणि सध्याच्या पिढीमध्ये जे मुलांना लहानपणापासूनच जे वाईट सवय लागली आहे, आपल्या प्रत्येका घरामध्ये पालकांकडून किंवा त्यांचे रिलेटिव्ह विविध माध्यमातून जी वाईट सवय लागली आहे, ती वाईट सवय पासून कशा पद्धतीने दूर राहता येईल आणि एक चांगल्या मार्गाला कसं नेता येईल, चांगली सवय कसं लागेल विद्यार्थ्यांना, या विषयी मुलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं धन्यवाद आभार मानतो. आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना, आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.